माताजी आपल्या परमकृपे आपण आम्हा सर्वांकडून आजचं हे सामूहिक ध्यान करून घ्या। आपण कृपावंत होऊन आम्हा सर्वांना ईश्वरी प्रेमाची अनुभूती प्रदान करा। एक काळ वरती पुन्हा दोन गाठी घ्यायच्या त्याला पुन्हा कुठलेली चढवली तीन गाठी घ्यायच्या एक दोन आणि तीन आणि आपल्या सात श्री माताजी आपल्या परमकृपे आपण आम्हा सर्वांना ईश्वरी प्रेमाची अनुभूती प्रदान करा। श्री माताजी आपण आम्हा सर्वांकडून आजचं हे सामूहिक ध्यान करून घेतलं। आपण आम्हा सर्वांना ईश्वरी प्रेमाची अनुभूती प्रदान केली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। मी तर 2-3 वर्षांपासून तर करतेच आहे, मुलांना पण सांगत असते आणि मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा गावाला सुद्धा मेडिटेशन होत होतं। तुम्हाला तर माहिती गावाकडच्या लोकांना जास्त कामामध्ये इंटरेस्ट आहे, अशा गोष्टीमध्ये ते लक्ष देत नाहीये। तरी सुद्धा मी जवळपास 10-15 वर्षापूर्वी गावाला सुद्धा मेडिटेशन करत होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि त्यामध्ये जेवढे काही मेडिटेशन करत होते ते सर्व विद्यार्थी आज गव्हर्नमेंट सर्वंट आहे, एक रेल्वेमध्ये सगळ्यात मेन पोस्टला आहे, दुसरे शिक्षक झालेले आहेत। म्हणजे असे भरपूर उदाहरणं आहेत की मेडिटेशनमुळे त्यांचं जीवन बदललेलं आहे। आणि माझं जर सांगायचं म्हटलं तर मी 4-5 वर्षापूर्वी खूप रागीट होते, मी मारायचे मुलांना। आता मी 10% सुद्धा मारत नाही, लक्षात ठेवा। मला विचित्रपणा बेशिस्तपणा बिलकुल जमायचं नाही। एकदा दोनदा सांगणार आणि तिसऱ्या वेळेस मग पटके, पण कंप्लेंट मात्र एकदाही येत नव्हती, कारण की पालकांना माहिती होतं की जे करताय ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी करताय। पण आता माझ्यामध्ये जो झालेला बदल आहे, मी जो काही प्रॉब्लेम असेल तो शांततेत सोडवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही पण नक्कीच दररोज मेडिटेशन करा, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल आणि अभ्यासामध्ये मदत होईल आणि अभ्यास केलेला लक्षात राहतो। कन्फर्म सांगते, तुम्ही मेडिटेशन दररोज करा आणि होणारा बदल नक्की इथे शेअर करा। आणि सर्वजण म्हणजे मी जर म्हणेल की दररोज 15 मिनिटं तरी करा, 5 मिनिटं नाही 15 मिनिटं, सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता। मी सर्वांचे आभार व्यक्त करते। आजचं सेशन इथं संपलं असं काही. धन्यवाद।